नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार पत्रकार शिवप्रसाद थुट्टे यांची विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी खास मुलाखत घेतली। या मुलाखतीमध्ये पत्रकार शिवप्रसाद थुट्टे यांनी अगोदरची पत्रकारिता व आत्ताची सुरू असलेली पत्रकारिता याबद्दल सविस्तर अशी मार्गदर्शन केलं। तर महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पत्रकार संघटना आहेत त्यांनी सतर्क राहून अन्यायग्रस्त पत्रकारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज असल्याचे सुद्धा थुट्टे सर यांनी सांगितलं। त्याचबरोबर शासनाने पत्रकार संरक्षण कायदा सुरू केलेला आहे, मात्र या कायद्याची कुठेही नियमानुसार कारवाई होताना दिसत नाही। त्यामुळे हा कायदा केवळ कागदपत्री न राहता त्याची अंमलबजावणी खऱ्या रीतीने होण्याची गरज असल्याचे शिवप्रसाद थुट्टे यांनी यावेळी सांगितलं। नमस्कार, आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी उद्धव फंगाळ, आपल्यासोबत शिक्षक आहेत शिवप्रसाद थुट्टे सर। एक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे त्यांना आणि ते पत्रकार क्षेत्रातही काम करतात। मेहकर येथील MES हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत ते। बाकीच्या काही गोष्टी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। थुट्टे सर, तुमचं विदर्भ सत्यजित चॅनलमध्ये स्वागत आहे। नमस्कार। तुम्ही पत्रकार क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आहे? पत्रकारितेमध्ये बी सर मी माझं जेव्हा ग्रॅज्युएशन आणि MA झालं तेव्हा मी पत्रकारितेमध्ये आलो होतो। पण जेव्हा मी शाळेत आलो तेव्हा मग नोकरी लागली आणि नोकरी लागल्यानंतर मग दादा जे आहेत दादासाहेब अवस्थी यांनी एक तरुण भारतला जाहिरात आली होती। त्यांनी मला एक पत्र दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे काम करू इच्छित असाल तर तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला लिखाणाची आवड आहे, तुमचं लिखाण चांगलं आहे, तुम्ही कवी आहात, लेखक आहात, तर मला असं वाटतं म्हणजे पत्रकारितेमध्ये जर तुम्ही आले थोडेसे तर तुमचा फायदा होईल। आणि या अनुषंगानं आपले जे अनेक लोक होऊन गेले, जसं लोकमान्य टिळक असतील, बाळशास्त्री जांभेकर असतील, यांनी जी पत्रकारिता केली तशी सकारात्मक पत्रकारिता मला तुमच्याकडून अपेक्षित असे त्यांचे त्यावेळेचे शब्द होते। त्यामुळे तुम्ही यावं असं त्यांनी म्हटलं होतं आणि ते एक पत्र मला त्यांनी त्या काळात दिलं होतं की तुम्ही अशा अशा आहे, आमच्याकडे हे शिक्षक आहेत आणि त्यांनी पत्रकारिता करावी असं त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं। तेव्हापासून मी 2012 पासून पत्रकारिता करतो। 12-13 वर्ष झाले जवळ? हो, 12-13 वर्ष झाले। एक जुन्या पत्रकारितेमध्ये आणि आताच्या पत्रकारितेमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? जुनी पत्रकारिता ही ध्येयाला धरून होती, आजची पत्रकारिता नाही असं नाही। प्रत्येक ठिकाणी जसं पोलिसांना नावं ठेवणारे लोक असतातच तसे पत्रकारांनाही नावं लोक ठेवतात। पण आजही अनेक चांगले पत्रकार आहेत की ते चांगल्या व्हिजननं एक चांगलं काम करतायत। जसे की तुम्ही प्रत्येक गावात जाऊन सगळ्यांच्या मुलाखती घेताय, सगळ्यांपर्यंत पोहोचवताय तो विषय। आणि त्यामुळं आज जसं चांगलं आहे तसं वाईट आहे, वाईट आहे तसं चांगलं आहे। चांगले लोक पण आहे, पण जुन्या पत्रकारितेमध्ये आणि आजच्या पत्रकारितेमध्ये काही ठिकाणी तडा जातोय, तो तडा जाऊ नये आणि एक चांगली पत्रकारिता, सकारात्मक पत्रकारिता समाजासमोर यावी असं मला वाटतं। जनतेला राजकारणी लोक असो, जनता असो, अधिकारी वर्ग असो किंवा कोणी असो, समाजामध्ये काम करणारी मंडळी कोणी असो, जेव्हा त्यांच्यावर काही अन्याय होतो त्यांना पत्रकाराकडून एक अपेक्षा असते, हे पेपरवाले किंवा पत्रकार लोक आपली बातमी छापून आपल्याला न्याय देऊ शकतात। खरंच आजकालचे पत्रकार त्यांना न्याय देत आहेत का? नाही, बरेचदा त्यांची अपेक्षा असते त्या अपेक्षा आपण पूर्ण करत नाही असंच वाटतंय। न्यायाचा जे अन्यायाला जी वाचा फोडायला पाहिजे होती, जसं तुम्ही आता प्रश्न उपस्थित केला त्याच प्रश्नाला लागून हा प्रश्न आहे की आपण खरंच त्याला न्याय देतोय असं जर म्हटलं तर तेही समाजामध्ये चुकीचं होईल। आणि सगळ्याच गोष्टी पत्रकारांच्या हाती नसतात। आपण प्रसिद्धी देण्याचं काम करतो, चांगली बातमी छापतो आपण, एखादं वाईट काम असेल तर तीही बातमीला आपण प्रसिद्धी देतो। त्यामुळं योग्य न्याय पत्रकारांनी दिला पाहिजे त्याला। ती बातमी फक्त कमर्शियल दृष्टिकोनातून न पाहता एखादी सामाजिक बातम्या आहेत, जसे राजकीय बातम्या आहेत, शैक्षणिक बातम्या आहेत, पुरस्कारांच्या बातम्या आहेत, तर खरंच चांगली बातमी असेल तर पत्रकारांनी त्याला ती बाजू, सत्याची बाजू ही मांडलीच पाहिजे। महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या वेगवेगळ्या पत्रकार संघटना आहेत, वेगवेगळ्या नावानं पत्रकार संघटना पत्रकारांसाठीच काम करतात, ही अतिशय चांगली बाब आहे। पण ग्रामीण भागातील किंवा एखाद्या शहरातील पत्रकारावर काही गोष्टीचा अन्याय होतो, एक दबावाखाली त्याला काम करावं लागते बातमी लिहित असताना, अशा वेळेस अनेक वेळा संघटना पाठीमागं राहत नाही। अनेक वेळा असे प्रकार घडलेले आहेत आणि पत्रकारावर हल्ले, दबाव आणणे, दबावाखाली बातमी टाकली, अशा गोष्टी घडत आहेत। मग संघटनेनं त्या पत्रकाराला साथ देण्याची गरज नाही का? किंवा महाराष्ट्र शासनाने जो पत्रकारांसाठी एक कायदा तयार केलेला आहे
त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये ठोसपणे होत नाही. बरोबर आहे. जर एखादा ग्रामीण भागाच्या पत्रकार अन्याय झाला आणि तो जर पोलीस स्टेशनला गेला आणि पत्रकार कायद्यानुसार गुन्हा दाखल करा असं पोलिसांना सांगितले तर तो गुन्हा दाखल होत नाही. मग कायदा करून कागदपत्रे ठेवून त्याचा फायदा काय? संघटनेनं पाठपुरावा करण्याची गरज नाही का? बरोबर आहे. बरेचदा ह्या गोष्टी होत आहेत कारण चांगलं काम करताना विरोध जास्त होतो. एखादा माणूस पुढे चालला की त्याला मागे खेचण्यासाठी लोक असतात. पत्रकार संरक्षण कायदा महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच्यासाठी 3 वर्षापर्यंत जेल आहे आणि 50,000 रुपयापर्यंत दंड येऊ शकतो. दंड जरी तो नॉमिनल असला, काहींना असं वाटतं की कारण हे अन्याय करणारे लोक कदाचित धनदांडगी असतात आणि त्यांना असं वाटतं आम्ही काही करू शकतो. पण काही लिमिटपर्यंतच माऊली ह्या गोष्टी होतात. जेव्हा अन्याय होतो खरोखर तेव्हा पत्रकारांचे संरक्षण कायदा आहे त्याची खरोखर आपण जे म्हणते तशी अंमलबजावणी झाली पाहिजे. एखाद्या पत्रकाराला जर टार्गेट केला असेल, एखाद्या चोराला जर एखाद्या पोलिसानं पकडलं तर तो चोर काही पोलिसाला चांगलं म्हणणार नाही. किंवा एखादी जर म्हणजे उकरून काढलेली बातमी असेल ती जर पत्रकारांना घेतली तर त्याचा विरोध वाढत जातो. आणि पोलीस असतील, पत्रकारिता असेल, कायदा असेल, चौथा आधारस्तंभ आपण पत्रकारितेला म्हणतो. त्यामुळं कायदा करून फक्त चालणार नाही तर त्याची अंमलबजावणी सगळ्या संघटनांनी आपल्या केली पाहिजे. बरेचदा लोक येतात, निवेदनं देतात, पण खरोखर त्या माणसाचा शेवटपर्यंत त्याला न्याय मिळाला का ही भूमिका पण सगळ्या पत्रकार बांधवांनी, सगळ्या संघटनांनी जर स्वीकारली तर खऱ्या अर्थानं एक चांगला माणूस म्हणून पत्रकारिता त्याला निस्पृहपणे आणि निर्भीड पत्रकारिता त्या माणसाला करता येईल म्हणून सगळ्या संघटनांनी आपल्या त्या माणसाच्या पाठीमागे उभं राहणं हे गरजेचं आहे. मला एक आदर्श राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे आणि माझ्या पेपरला ती बातमी सुद्धा घेतलेली आहे. त्याच्याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला? बरेचदा आम्ही जेव्हा आता आपण असं म्हटलं की चांगल्या बातम्या छापल्या पाहिजे. आता सगळ्यांनाच बातमी आपण ती दिली बरेच वर्तमानपत्रांसाठी. राज्यस्तरीय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हाही पुरस्कार मिळाला आणि शिक्षण क्षेत्रातला आत्ताचा राष्ट्रीय महात्मा ज्योतिबा फुले हाही पुरस्कार मिळाला. अनेक पुरस्कार मिळाले. आपण नेहमीच माझी बातमी दिली. विदर्भ सत्यजित जे चॅनल आहे आणि आपण अनेक दिवसापासून पत्रकारिता करतात. मला अजूनही आठवतं माऊली की तुम्ही आता तुमच्या बाबतीत म्हणते म्हणून नाही सांगत की आपण बँकेमध्ये तो तुरेराव का कोणी माणूस पडलेला होता तेव्हाही आपण सर्वात पहिले लोकमतला ती बातमी प्रकाशित केली. आपण त्याच्यावर उपचार केले. महानगरपालिकेचे लोक आले. मी गेल्यानंतर तो माणूस दिसला. पहिल्यांदा तुम्ही त्याला वाचा फोडली. तिच्यानंतर मोफत पाणी वाटपाचा वडिलांचा जो उपक्रम होता त्यालाही तुम्ही न्याय दिला. म्हणजे लोकमतपासून आत्तापर्यंत पेपरला तुम्ही कोणत्या काम करता हे महत्त्वाचं नाही, पण तुम्ही नेहमीच चांगल्या बाजूच्या सत्याच्या बाजूला उभे राहिले आणि ती बातमी तुम्ही खरोखरी प्रकाशित केली. अतिशय चांगली बातमी होती, दर्जेदार बातमी होती. शिक्षणाचे सगळे जे उपक्रम आहेत शालेय स्तरावर राबवलेले ते सगळी जशीच्या तशी ती बातमी आपण घेतली. हुबेहूब वर्णन त्या बातमीत तुम्ही केलेलं आहे आणि नंतर मग त्या बातम्या बाकी हळूहळू वर्तमानपत्रात पण यायला लागल्या. तुमचं काम चांगलं आहे, तुमची पत्रकारिताही चांगली आहे, एवढं मी सांगू इच्छितो. त्या सुरुवातीपासून शिक्षण जे आहे समजा जुन्या काळात म्हणजे 15-20 वर्षाच्या अगोदरचं किंवा 25-30 वर्षाच्या अगोदरचं एक शिक्षण आणि आत्तामध्ये शिक्षण त्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? अनेक अडचणी जशा आहेत त्या शिक्षकासमोर पण आहेत. बरेचदा अशैक्षणिक कामं जी आहेत ते आपल्याला स्वीकारावे लागतात कारण अनेक कामामध्ये आपल्याला गुंतून पडावं लागते. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.